नमस्कार सर्वांचे, आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थ्यांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण मराठी अतिसंभाव्य 100 प्रश्न कव्हर करणार आहोत। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। कोणती स्पर्धा परीक्षा असो, अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ आहे। पहिला प्रश्न आहे, काठ्या शब्दाचे एक वचन सांगा। विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। खूप महत्त्वाचे आणि आयएमपी प्रश्न घेतलेले आहेत। एकूण 100 प्रश्न आहेत। उत्तर आहे काठी। काठ्या या शब्दाचे एक वचन काठी आहे। पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो, दुसरा, मोर आणि रेडा या शब्दांची योग्य स्त्रीलिंगी रूपे सांगा। आणि तुमचं बरोबर उत्तर आहे लांडोर आणि म्हैस। विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्नाकडे वळूयात। पुढील प्रश्न आहे तिसरा, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे। तुम्हाला पहिलं क्रियापद ओळखता आलं पाहिजे विद्यार्थ्यांनो। आणि तुमचं बरोबर उत्तर आहे द्विकर्मक क्रियापद आणि शिकवतात हे क्रियापद आहे। पुढील प्रश्न आहे चौथा, भीमाने मुष्टियुद्धात बकासुराला ठार मारून टाकले या वाक्यातील कर्ता ओळखा। क्रिया करणारा कोण असतो? तर कर्ता असतो। मग उत्तर आहे भीम। या वाक्यामध्ये भीम हा कर्ता आहे, करविता आहे। पुढील प्रश्न आहे पाचवा, माझ्या दादाने मला एक पुस्तक पाठवले, त्यात रंगीत चित्रे होती। वरील दोन वाक्यांचे केवल वाक्य करायचे आहे तुम्हाला। आणि बरोबर उत्तर आहे माझ्या दादाने मला रंगीत चित्रांचे एक पुस्तक पाठवले। दोन वाक्यांचं एक वाक्य म्हणजे केवल वाक्य। सहावा प्रश्न आहे, चातुर्मास हा समासाचा कोणता प्रकार आहे? विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि तुमचं बरोबर उत्तर आहे द्विगु समास। द्विगु समासाचं चातुर्मास हा समास आहे। पुढील प्रश्न आहे सातवा, प्रतिदिन या शब्दाचा समास ओळखायचा आहे तुम्हाला। आणि तुमचं बरोबर उत्तर आहे अव्ययीभाव समास। विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्नाकडे वळूयात। पुढील प्रश्न आहे आठवा, अक्षराने खाऊ खाल्ला असेल या वाक्यातील काळ ओळखायचा आहे तुम्हाला। आणि तुमचं बरोबर उत्तर आहे पूर्ण भविष्यकाळी वाक्य आहे हे। पुढील प्रश्नाकडे वळूयात विद्यार्थ्यांनो। पुढील प्रश्न आहे नववा, वरिष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे तुम्हाला। समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द देखील तुम्हाला पाठ पाहिजेत। आणि उत्तर आहे कनिष्ठ। TCS आणि IBPS पॅटर्नचा आवडता घटक आहे तो। 10वा प्रश्न आहे, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? आणि बरोबर उत्तर आहे वि.स. खांडेकर हे ययाती कादंबरीचे लेखक आहेत। पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो 11वा, रमेशने झाडाचा आंबा तोडून खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखा। बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांनो कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे हे। कर्माप्रमाणे बदलत असेल तर कर्मणी प्रयोग, कर्त्याप्रमाणे कर्तरी प्रयोग। पुढील प्रश्न आहे 12वा, प्रसरण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा। आणि तुमचं बरोबर उत्तर आहे आकुंचन। पुढील प्रश्नाकडे वळूयात विद्यार्थ्यांनो। प्रश्न आहे 13वा, मी निबंध लिहित आहे या वाक्यातील काळ ओळखायचा आहे तुम्हाला। आणि मी निबंध लिहित आहे क्रिया कशी आहे? अपूर्ण आहे, म्हणून अपूर्ण वर्तमान काळी वाक्य आहे हे। पुढील प्रश्नाकडे वळूयात। पुढील प्रश्न आहे 14वा, सून या शब्दाचे अनेक वचन कोणते आहे? आणि तुमचं बरोबर उत्तर आहे सून। अनेक असतील तर सुना, एक असेल तर सून। पुढील प्रश्नाकडे वळूयात। प्रश्न आहे 15वा, मुलींनी आता शाळेत जावे या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे। मुलींनी आता शाळेत जावे हे वाक्य आहे आणि भावे प्रयोगाचं वाक्य आहे हे। पुढील प्रश्न आहे 16वा, कर्मधारण्य समास हा कोणत्या समासाचा उपप्रकार आहे? आणि तुमचं बरोबर उत्तर आहे कर्मधारण्य समास हा बहुव्रीही समासाचा उपप्रकार आहे। पुढील प्रश्न आहे 17वा, मीना पतंग उडवते या वाक्यातील प्रयोग सांगा। आणि तुमचं बरोबर उत्तर आहे सकर्मक कर्तरी प्रयोग आहे हे। प्रयोगाचं वाक्य आहे। पुढील प्रश्न आहे 18वा, विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप सांगा। आणि तुमचं बरोबर उत्तर आहे विदुषीचं पुल्लिंगी रूप विद्वान असं आहे। प्रश्न आहे 19वा, मेधावी म्हणजे डॅश डॅश होय किंवा डॅश डॅश। मग मेधावी म्हणजे काय?
तर मेधावी म्हणजे प्रज्ञावंत. पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न आहे 20वा. रीना पुस्तक वाचत होती या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. वाचत होती क्रिया कशी आहे? अपूर्ण आहे, म्हणून अपूर्ण भूतकाळी वाक्य आहे. पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न आहे 21वा. सासवा हे कोणत्या शब्दाचे अनेक वचन आहे? आणि तुमचं बरोबर उत्तर आहे सासू. सासू शब्दाचं अनेक वचन सासवा हे आहे. पुढील प्रश्न आहे 22वा. राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या? आणि तुमचं बरोबर उत्तर आहे गोविंदाग्रज या नावाने कविता लिहिल्या. पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न आहे 23वा. धवलकीर्ती हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? आणि तुमचं बरोबर उत्तर आहे धवलकीर्ती हे कर्मधारण्य समासाचे उदाहरण आहे. पुढील प्रश्न आहे 24वा. त्याने घराजवळ गाडी उभी केली या वाक्यातील कर्म सांगा. कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखता आलं पाहिजे विद्यार्थ्यांनो. आणि तुमचं बरोबर उत्तर आहे गाडी हे काय आहे? कर्म आहे. क्रिया कशावर घडली आहे? गाडीवर. पुढील प्रश्न आहे 25वा. आसवे या शब्दाचे एकवचनी रूप सांगा. उत्तर आहे आसू. एक असेल तर आसू, अनेक असतील तर आसवे. पुढील प्रश्न आहे 26वा. आज भारतीय संघ खूप चांगला खेळला या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करा. मग कसं होईल वाक्य? तर उत्तर आहे किती चांगला खेळला आज भारतीय संघ. पुढील प्रश्न आहे 27वा. उद्या मी यावेळी घरी जेवत असेल या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. आणि तुमचं बरोबर उत्तर आहे अपूर्ण भविष्यकाळ आहे किंवा अपूर्ण भविष्यकाळी वाक्य आहे. जेवत असेल. 28वा प्रश्न. कीर्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. आणि कीर्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अपकीर्ती. पुढील प्रश्न आहे 29वा. प्रतिगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? आणि तुमचं बरोबर उत्तर आहे प्रतिगामी विरुद्धार्थी शब्द पुरोगामी. पुढील प्रश्न आहे 30वा. कर्णाची उदारता आणि अभिमन्यूचे शौर्य पाहिले की मनाला आनंद होतो या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. आणि उत्तर आहे उदारता आणि शौर्य हे काय आहेत? तर भाववाचक नामे आहेत. पुढील प्रश्न आहे 31वा. रावा शब्दाचे समानार्थी शब्द सांगायचे आहेत तुम्हाला. मग रावा या शब्दाचे काय बरं आहेत समानार्थी शब्द? उत्तर आहे राऊ, शुक, पोपट. पुढील प्रश्न आहे 32वा. सभेत पत्रके वाटली गेली हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? विद्यार्थ्यांनो प्रयोग ओळखता आला पाहिजे. खूप सोपा आहे. एक ट्रिक लक्षात ठेवायची आहे प्रयोगांची. आणि उत्तर आहे कर्मकर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे हे. पुढील प्रश्न आहे 33वा. खारीकचे अनेकवचन करा. एकवचन अनेकवचन करता आलं पाहिजे. खूप सोपं आहे, परंतु याच्यामध्ये देखील आपले मार्क कटतात बऱ्याच वेळेस. आणि उत्तर आहे खारका. खारीक एक, अनेक खारका. 34वा प्रश्न आहे आईने आपल्या बाळाला निजवले या वाक्यातील क्रियापद ओळखायचं आहे. मग वाक्याचा अर्थ आणि शेवट करणारं क्रियापद असतं. मग ओळखा पाहू या वाक्यातील क्रियापद कोणतं आहे? तर उत्तर आहे निजवले हे काय आहे? क्रियापद आहे. प्रश्न आहे 35वा. आगंतुकचा विरुद्धार्थी शब्द सांगा. आगंतुक म्हणजे काय आणि याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? आगंतुक म्हणजे मनाने आलेले आणि आमंत्रित हा विरुद्धार्थी शब्द आहे, आमंत्रण दिलेले. पुढील प्रश्न आहे 36वा. विशाखा हा काव्यसंग्रह कोणत्या कवींचा आहे? उत्तर नक्कीच टाईप करा विद्यार्थ्यांनो. आणि तुमचं बरोबर उत्तर आहे कुसुमाग्रज. विशाखा हा काव्यसंग्रह कुसुमाग्रजांचा आहे. पुढील प्रश्न आहे 37वा. आश्रय या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
आश्रयचे समानार्थी शब्द कोणते कोणते आहेत मग? आसरा, आडोसा, आधार हे काय आहेत? आश्रयचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न आहे 38वा. मोहऱ्याचे एकवचन शोधा. विद्यार्थ्यांनो, एकवचन अनेकवचन करता आलं पाहिजे आणि ओळखता देखील आलं पाहिजे. मोहऱ्याचं एकवचन मोहरी हे होईल. एक असेल तर मोहरी, अनेक असतील तर मोहऱ्या. पुढील प्रश्न आहे 39वा. राजाकडून आज्ञा देण्यात आली या वाक्यरचनेचा प्रयोग ओळखा. आणि विद्यार्थ्यांनो, कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे हे? तर हे कर्मकर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. पुढील प्रश्नाकडे वळूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 40वा प्रश्न आहे, त्याच्या हिरव्यागार शेतात रंगीत आणि सुगंधी फुलांची अगदी लयलूट होती. या वाक्यातील विशेषणे ओळखा. विशेषणे. मग उत्तर आहे हिरव्यागार, रंगीत आणि सुगंधी हे काय आहेत? तर विशेषणे आहेत. पुढील प्रश्न आहे 41वा. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत नसून ते नपुसकलिंगी, तृतीय पुरुषी, एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा या वाक्यरचनेस कोणता प्रयोग म्हणतात? कोणत्या प्रयोगाची व्याख्या आहे ही विद्यार्थ्यांनो? भावे प्रयोग. उत्तर आहे भावे प्रयोग. पुढील प्रश्न आहे 42वा. रजत या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. आणि विद्यार्थ्यांनो, बरोबर उत्तर आहेत किंवा समानार्थी शब्द आहेत. रौप्य आणि रूपक हे रजतचे समानार्थी शब्द आहेत. पुढील प्रश्न आहे 43वा. जे चकाकते ते सोने नसते या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. कोणत्या प्रकाराचं वाक्य आहे हे? आणि बरोबर उत्तर आहे मिश्र वाक्य आहे. जे चकाकते ते सोने जेते. पुढील प्रश्न आहे 44वा. यथाशक्ती या समासाचा प्रकार सांगा. समास हा देखील घटक खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांनो. आणि बरोबर उत्तर आहे अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. पुढील प्रश्न आहे 45वा. आज दिवसभर पावसाची रिमझिम चालू आहे या वाक्याचा काळ ओळखा. काळ देखील ओळखता आला पाहिजे विद्यार्थ्यांनो. आणि उत्तर आहे अपूर्ण वर्तमान काळी वाक्य आहे हे. आज दिवसभर पावसाची रिमझिम चालू आहे. पुढील प्रश्न आहे 46वा. एडकाचे स्त्रीलिंगी रूप लिहा. आणि तुमचं बरोबर उत्तर आहे मेंढी. शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओ. 100 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. 47वा प्रश्न आहे सत्यासत्य हा कोणता समास आहे? किंवा सत्यासत्य हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे? आणि तुमचं बरोबर उत्तर आहे वैकल्पिक द्वंद्व समास. पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न आहे 48वा. मी कॉफी केली या वाक्याचा काळ कोणता आहे? किंवा कोणत्या काळातलं वाक्य आहे? तर हे वाक्य साधा भूतकाळी वाक्य आहे. मी कॉफी केली साधा भूतकाळ आहे. पुढील प्रश्न आहे 49वा. उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. आणि उत्तर आहे अपकर्ष. प्रश्न नीट वाचत चला म्हणजे उत्तर नक्कीच लक्षात येईल. नाहीतर विचारला प्रश्न 1 आणि उत्तर दिलं 1. प्रश्न आहे 50वा. सम्राटचे योग्य स्त्रीलिंगी रूप सांगायचं आहे. आणि सम्राटचं स्त्रीलिंगी रूप सम्राज्ञी असं आहे. पुढील प्रश्न आहे 51वा. पांढरपेशा शब्दातून काय अर्थ सूचित होतो? म्हणजे पांढरपेशा या शब्दाचा काय अर्थ आहे? तर बरोबर उत्तर आहे पांढरपेशा म्हणजेच समाजातील उच्चवर्गीय मानला गेलेला, त्यालाच पांढरपेशा असे म्हणतो. पुढील प्रश्न आहे 52वा. त्याला अंधारात रस्त्यांची नावे नीट दिसत नव्हती या वाक्यातील विद्यार्थ्यांनो तुम्हाला कर्म शोधायचं आहे. क्रिया कशावर घडली आहे? तर नावे. नावे नीट दिसत नव्हती म्हणून उत्तर आहे नावे. 53वा प्रश्न आहे माझी बहीण दिल्लीला असते या वाक्यातील काळ ओळखा. कोणत्या काळातील वाक्य आहे हे? असते
म्हणजेच वर्तमान काळी वाक्य आहे हे विद्यार्थ्यांनो. प्रश्न आहे 54वा. अपर्णा 17 नंबरच्या बसने घरी जाते. या वाक्याचा प्रकार सांगायचा आहे तुम्हाला. हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? आणि बरोबर उत्तर आहे विधानार्थी वाक्य. विधान म्हणजे फक्त माहिती सांगणारं वाक्य. पुढील प्रश्न आहे 55वा. ओळखलत का सर मला? ही प्रसिद्ध कविता कोणत्या कवीची आहे? आणि तुमचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांनो कुसुमाग्रजांची कविता आहे ही, ओळखलत का सर मला. पुढील प्रश्न आहे 56वा. हिवाळ्यात दिवस मोठा असतो. या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. आणि तुमचं बरोबर उत्तर आहे वर्तमान काळी वाक्य आहे हे. पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न आहे 57वा. घंटा झाली की मुले वर्गात जातील. या वाक्याचा काळ ओळखायचा आहे तुम्हाला. कोणत्या काळातील वाक्य आहे हे? भविष्यकाळी वाक्य आहे. पुढील प्रश्न आहे 58वा. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी डॅश डॅश असतो. कर्तरी प्रयोगात कर्ता कसा असतो? द्वितीयांत असतो. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढील प्रश्न आहे 59वा. प्रोत्साहन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. आणि तुमचं बरोबर उत्तर आहे परावृत्त. पुढील प्रश्न आहे 60वा. त्याने गळ्याभोवतीचा मफलर नाकापर्यंत वर ओढला. या वाक्यातील कर्म ओळखायचं आहे विद्यार्थ्यांनो. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. आणि उत्तर आहे मफलर. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच पहा. प्रश्न आहे 61वा. वाकबगार या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. आणि तुमचं बरोबर उत्तर आहेत किंवा या वाकबगार शब्दाचे समानार्थी शब्द आहेत तरबेज, पारंगत, निष्पणात, कुवाल. प्रश्न आहे 62वा. पतन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. आणि पतनचा विरुद्धार्थी शब्द आहे उन्नती. पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न आहे 63वा. मुसळधार पाऊस पडत असतो, विजा कडाडत असतात. या वाक्यातील काळ ओळखा. आणि बरोबर उत्तर आहे वर्तमान काळी वाक्य आहे हे. पुढील प्रश्न आहे 64वा. हरिहर, स्त्री पुरुष, कृष्णार्जुन हे कोणत्या समासाचे उदाहरण आहेत? आणि तुमचं बरोबर उत्तर आहे द्वंद्व समासाची उदाहरणे आहेत. पुढील प्रश्न आहे 65वा. बहकणे म्हणजे काय? बहकणे या शब्दाचा काय अर्थ आहे? आणि बरोबर उत्तर आहे वाहवत जाणे. पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न आहे 66वा. नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? लेखक, त्यांची पुस्तके, त्यांची टोपण नावे हे आपल्याला पाठ पाहिजेत. आणि उत्तर आहे वि.वा. शिरवाडकर. पुढील प्रश्न आहे 67वा. मी अपराध्यासारखे म्हणतो आणि कान पकडतो. वाक्यातील क्रियापद शोधा. आणि क्रियापद आहे पकडतो. पुढील प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न आहे 68वा. मी सर्व मजकूर सीडीवर घेतला आहे. वाक्यातील कर्ता शोधा. आणि उत्तर आहे मी. मी हा काय आहे? कर्ता आहे. पुढील प्रश्न आहे 69वा. सुनीलने पाढे म्हटले. वाक्यातील प्रयोग ओळखा. आणि तुमचं बरोबर उत्तर आहे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे हे. पुढील प्रश्न आहे 70वा. शिक्षकांनी मुलांना शिकवावे. वाक्यातील प्रयोग ओळखा. आणि बरोबर उत्तर आहे भावे प्रयोगाचं वाक्य आहे हे. कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय असेल तर भावे प्रयोग. 71वा प्रश्न. तरबेज शब्दाचा समानार्थी शब्द सांगा किंवा शोधा. आणि उत्तर आहे निपुण, पारंगत, कुशल, वाकबगार हे तरबेज शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढील प्रश्न आहे 72वा. मोर नाचला. या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. आणि तुमचं बरोबर उत्तर आहे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. नाचला, पडला, रडला हे अकर्मक कर्तरी प्रयोगाची उदाहरणे आहेत.
73वा प्रश्न, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, ही कविता कुणाची आहे? कोणत्या कवयित्रीची आहे? आणि बरोबर उत्तर आहे बहिणाबाई चौधरी. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. पुढील प्रश्न आहे 74वा, सलीम वाचन करतो, वाक्यातील प्रयोग ओळखा. आणि तुमचं बरोबर उत्तर आहे सकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे हे. पुढील प्रश्न आहे 75वा, मायाळू शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. मायाळू शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? क्रूर होईल. पुढील प्रश्न आहे 76वा, त्याने आता घरी जावे, या वाक्यातील प्रयोग ओळखा. आपले प्रयोगावरतीच खूप उदाहरणे किंवा प्रश्न झाले आहेत. उत्तर आहे भावे प्रयोगाचं उदाहरण आहे हे. 77वा प्रश्न, गीता, सीता व वंदना एकाच वर्गात शिकतात, हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? आणि उत्तर आहे केवल वाक्य आहे हे. पुढील प्रश्न आहे 78वा, आई न दिसल्यामुळे परीने रडून गोंधळ घातला. आणि वाक्यातील कर्ता शोधायचा आहे तुम्हाला. आणि कर्ता कोण आहे? गोंधळ घालणारी कोण आहे? तर परी आहे, म्हणून उत्तर परी. पुढील प्रश्न आहे 79वा, एक नामवंत नाट्य दिग्दर्शक शाळेत येतील व ते मुलांचे नाटक बसवतील, हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर हे वाक्य संयुक्त वाक्य आहे. 2 वाक्यांचं एकत्रित वाक्य आहे हे. प्रश्न आहे 80वा, कणव या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. आणि कणव या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत कळवळा, करुणा, दया, कृपा. पुढील प्रश्न आहे 81वा, काव्या पुस्तकाची पाने घाईघाईने उलटते, वाक्यातील काय करायचं आहे? कर्म शोधायचं आहे. म्हणजेच क्रिया कशावर घडली आहे? तर क्रिया पुस्तकाची पाने, म्हणून उत्तर आहे पुस्तकाची पाने. प्रश्न आहे 82वा, सप्ताह, त्रिदल, पंचपाळे ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? सांगा पाहू उत्तर. आणि उत्तर आहे द्विगु समासाची उदाहरणे आहे. संख्या असेल की द्विगु समास. 83वा प्रश्न, ओहोटी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. आणि तुमचं बरोबर उत्तर आहे भरती. ओहोटीचा विरुद्धार्थी भरती. पुढील प्रश्न आहे 84वा, अंकुंचन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. आणि तुमचं बरोबर उत्तर किंवा अंकुंचनचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रसरण. पुढील प्रश्न आहे 85वा, सकाळी अचानक वीज गेल्यामुळे मी लिफ्टमध्ये अडकलो, या वाक्याचे भविष्यकाळी वाक्य बनवा. आणि उत्तर आहे सकाळी अचानक वीज जाईल आणि मी लिफ्टमध्ये अडकेन, असं वाक्य तयार होईल. पुढील प्रश्न 86वा प्रश्न, आधुनिक मराठी कवितेचे जनक हा मान कोणाला दिला जातो? आणि तुमचं बरोबर उत्तर आहे केशवसूत यांना दिला जातो. पुढील प्रश्न आहे 87वा, गांगरणे या शब्दातून कोणता आशय सूचित होतो? आणि उत्तर आहे गोंधळणे, सुचेनासे होणे. पुढील प्रश्न आहे 88वा, त्रिभुवन आणि पंचवटीत कोणत्या समासाचे उदाहरणे आहेत? आणि तुमचं बरोबर उत्तर आहे संख्या आली की द्विगु समास, म्हणून द्विगु समासाची उदाहरणे आहेत. 89वा प्रश्न, जीव खूप वेडा होऊन जायचा, उद्गारार्थी विधान करा. आणि तुमचं बरोबर विधान होईल उद्गारार्थी, किती वेडा होऊन जायचा जीव. पुढील प्रश्नाकडे वळूयात. 90वा प्रश्न आहे, सामूहिक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. आणि तुमचं बरोबर उत्तर आहे वैयक्तिक. पुढील प्रश्नाकडे वळूयात. 91वा प्रश्न, रघुनाथ, गणेश आणि साहेबराव यंदा पंढरपूरची वारी करणार आहेत, वाक्यात किती कर्ते आहेत? आणि तुमचं बरोबर उत्तर आहे 3 कर्ते आहेत. 92वा प्रश्न, घाऊक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. घाऊकचा विरुद्धार्थी शब्द होईल किरकोळ. पुढील प्रश्नाकडे वळूयात. 93वा प्रश्न, ययाती कादंबरीचे लेखक कोण आहेत? आणि तुमचं बरोबर उत्तर आहे वि. स. खांडेकर. पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न आहे 94वा, जाऊ शब्दाचे पुल्लिंगी रूप कोणते? आणि तुमचं बरोबर उत्तर आहे
दीर. 95वा प्रश्न, कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी डॅश असतो. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमांत असतो. पुढील प्रश्न आहे 96वा, कृष्णाजी केशव दामले यांनी कोणत्या टोपण नावाने काव्यलेखन केले आहे? आणि उत्तर आहे केशवसूत. पुढील प्रश्न आहे 97वा, उचकी या शब्दाचे लिंग ओळखा. आणि तुमचे बरोबर उत्तर आहे स्त्रीलिंगी शब्द आहे हा. पुढील आहे 98वा प्रश्न, मराठी चित्रपट सृष्टीचे जनक कोणाला मानले जाते? आणि तुमचं उत्तर आहे दादासाहेब फाळके यांना मराठी चित्रपट सृष्टीचे जनक मानले जाते. 99वा प्रश्न, पुढील शब्दाचा विग्रह करा. शब्द आहे चहा पाणी आणि त्याचा विग्रह होईल चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ. शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो 100वा प्रश्न, पुढील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. आणि शब्द आहे देव. भगवंत, ईश्वर, अमर, सूर, ईश, परमेश्वर हे देव या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.